नांदेड़ में शिवसेना नेता अंबादास दानवे ने वाल्मीकि कराड़ की संपत्ति जब्ती पर सवाल उठाए और ईडी के रवैये को पक्षपाती बताया। साथ ही धनंजय मुंडे और कराड़ को एक ही सिक्के के दो पहलू करार देते हुए नैतिक आधार पर इस्तीफा देने की मांग की। एसटी भाड़े में बढ़ोतरी को लेकर भी उन्होंने सरकार को घेरा और कहा कि शिवसेना इस मुद्दे पर आंदोलन करेगी। निर्णय चांगला आहे, पण वाल्मीकि कराडच्या स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मीकि कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे, तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतंय। आतापर्यंत छोट्या छोट्या 10-10 20-20 लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यवधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही, साधी विचारणा करत नाही, साधा तपास करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे। अजून एक आरोपी फरार आहे। व्हिडिओ टीव्हीवाल्यांना कळतात पण पोलिसांना माहिती नाही आहे। व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात, परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही। याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणचे। खरं तर CCTVचं जाळं आत्ताच्या काळात आहे। कोणीतरी मोबाईलमध्ये कुठेतरी काहीतरी टिपत असतो। पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही, पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करत नाही, हे सत्य आहे।